लोहा भंगार वाले। तर नमस्कार मित्रांनो, मी गणेश बामणे. आजच्या आपल्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी आणि माझे काही 11वी-12वीचे मित्र मिळून पार्टी वगैरे करणार होतो. मग काय मित्राच्या गावामध्ये आलो. ह्याच मित्राच्या शेतामध्ये आम्ही पार्टी वगैरे करणार होतो. मग काय मित्रांनी पातेले भगोने बिगोने सगळं काही घेतलं. मग तेवढ्यातच आमचे उदगीरून मित्र आले. मग काय त्यांना वगैरे घेऊन आम्ही शेताकडे जायसाठी निघालो. मग काय आम्ही शेतामध्ये आलो. शेतामध्ये आल्यानंतर जे काय आम्ही सामग्री वगैरे आणलो ते बाहेर काढलो आणि बिर्याणी बनवायला स्टार्ट केलो. मग काय सगळ्याला जस्तेचं काम वगैरे सोपवलं होतं. मग जस्तेचं काम वगैरे करत होते आणि आम्ही इकडे भात वगैरे बनवत होतो बिर्याणीला. पण तेवढ्यातच आपल्या श्रीराम भाऊला काय झालं काय माहिती, ते एकदमच असं खतरनाक डान्स करायला लागला. अरे भाई, मी म्हणलं पब्लिक वगैरे भियायची, करू नकोस असं, तरी ऐकत नव्हता. मग श्रीराम भाऊचा डान्स बघता बघता आमची बिर्याणी पण तयार झाली. मग काय आम्ही बिर्याणी वगैरे असं पत्रवाळीवर वगैरे घेतलो आणि खायला लागलो. बिर्याणी खाऊन जे काही कचरा वगैरे झाला होता तिथला आम्ही सगळं उचलत होतो, कारण इथं प्राणी जनावर गाई म्हशी सगळे चरायला येतात. मग त्यांच्या पोटामध्ये वगैरे गेल्यानंतर प्रॉब्लेम होईल म्हणून आम्ही ते सगळा कचरा आमच्या सोबत नेत होतो. तर आता बघू शकता श्रीराम भाऊ कसला भारी डायलॉग मारतोय, ऐका तुम्ही पण. जला नाही पोट तो भिकार चोट. मग काय श्रीराम भाऊचं डायलॉग ऐकल्यानंतर मी म्हणलं तुम्हीच आता भांडे घासायचं. मग काय त्याला भांडे बिंडे घासायला लावलो आणि हे पोत्यात भांडे भरून घराकडे जाण्यासाठी निघालो. लोहा भंगार वाले। तर आजचा आपला मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो करा.